संजयजी वनारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान अर्जुनदादा मोहिते युवा उद्योजक यांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय। कारण की गत वर्षी आणि याही वर्षी जर पाहिलं तर ज्योतिर्लिंग स्फोट सर्जेरावजी मोहिते साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी आज व्यासपीठावरती केला जातोय। खास करून जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही मान्यवरांची उपस्थित राहिले। क्रिकेटबद्दलचं प्रेम आणि आपल्या गावाबद्दलचं प्रेम नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। गोलंदाजीवरती जर पाहिलं तर अरुण जाधव आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी कित्येक काळ क्रिकेटचा गाजवलेला आहे। हेमंत जाधव आणि अरुण जाधव अशी दोन नावं ज्यांनी क्रिकेटचा बराच काळ गाजवलेला आहे आणि आज देखील जर पाहिलं तर चिंचोली गावाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे। अरुण जाधव गोलंदाजीवरती स्ट्रायकर रेनला महेश आपल्याला पाहायला मिळतो। पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा, पहिल्या बॉलवरती महेशच्या बॅटमधून इथे एक धाव फलकावरती अंकित केली जाते। पहिल्या बॉलवरती एक धाव आले महेश ढबेच्या बॅटमधून, ही धाव फलकावरती अंकित केली जाते। चला मॅच स्पीडअप करा, तुमचा टायमर या ठिकाणी आम्ही सेट केलाय। तुमच्या 12व्या खेळाडूला आम्ही तो टायमर नक्की दाखवतोय। 8:58 झाले, तिथून पुढे तुमच्यासाठी फक्त 20 मिनिटाचा टायमिंग असेल याची नोंद घ्या। हलक्यात फक्त दिशा देण्याचं काम आणि या ठिकाणी एक धाव घेतले। संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। षटक क्रमांक पहिला आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण स्वागत सन्मान या ठिकाणी घेणार आहोत। 2 धावा फलकावरती गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। अरुण जाधव चांगली गोलंदाजी, महेश ढपे पुन्हा एकदा स्ट्रायकर रेनला, यावेळेस लाईन कुठेतरी खराब आपल्याला पाहायला मिळते। पंचांचा इशारा, व्हाईट बॉल आणि प्लस 1 फॉर दी ओव्हरचा इशारा या ठिकाणी केला जातोय। 3 धावा फलकावरती लागल्या गेल्या। यावेळेस आडव्या बॅटने बिगिट करण्याचा प्रयत्न इथे फसलाय, परंतु एक धाव तर कंप्लीट केली जाते। दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न केलाय, विकेट किपर बॉल पर्यंत धावत गेला, परंतु 2 धावा इथे रोखू शकला नाहीये। चांगला प्रयत्न राहिला विकेट किपरचा, तत्पूर्वी मात्र घेतल्या गेल्या 2 धावा। संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। 5 धावा स्ट्रायकर रेनला महेश ढपे, ज्याने ॲज अ आयकॉन खेळाडू बनून कित्येक काळ 32 शिराळा तालुक्यामध्ये सातत्याने गाजवलेला आहे। असं एक अनुभवी खेळाडू महेश ढपे आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती अंकित केली जाते। संघाची धावसंख्या 1 ने वाढले, धावसंख्या 6 या आकड्यावरती। इथे कौतुक करीन टीम वाकाई देवी 11च्या अगेन्स्ट खेळत असताना फाउंटनेड चिंचोली या संघाचा, कारण की अरुण जाधव अनेक वर्षाचा अनुभव आणि पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे हे खूप महत्त्वाचे असतात हे दाखवत असताना आत्तापर्यंत महेश ढपे या खेळाडूला शांत ठेवण्यामध्ये यश निर्माण झालंय। यावेळेस वेगवान चेंडू हाताळलाय, इथे नो बॉलचा इशारा, नो +1 अतिरिक्त उसी या बॉलने गाठले आणि पंचांचा इशारा, नो बॉल। 2 धावा धावफलकावरती ऍड केले जातील। धावसंख्या 8 या आकड्यावरती। धावा बॅटने येत नाही तर धावा गोलंदाजी ती देत असताना अरुण जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत। 8 धावा धावफलकावरती। महेश ढपे, विजय ढपे रबर बॉलचे किंग यांना ओळखले जातं, परंतु या दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत त्यांची बॅट इथे शांत ठेवण्याचं काम अरुण जाधव यांच्या माध्यमातून केलंय। या अगोदरच्या मॅचमध्ये आवाज ऐकला, सातत्याने एक समालोचक आणि एक चांगले मित्र म्हणून अनेक वर्ष आमच्यासोबत जोडलेला आवाज अर्थातच सुनीलजी लांबोर सर सानपाडा यांचा आवाज आपण या अगोदरच्या मॅचमध्ये ऐकला। अगदी प्रत्येक आयोजनामध्ये जर पाहिलं तर अगदी योग्य वेळेवरती येऊन आयोजकांना सहकार्य करण्याची भूमिका, समालोचन, त्याचबरोबर क्रिकेटची प्रचंड आवड असणारे समालोचक म्हणून सुनील लांबोर सरांची ओळख आहे आणि आज ते देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहे। त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर अगदी कोणी गावातून प्रवास करत आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मधील असोसिएशन आणि आपल्या कामाने
प्रत्येकाला वेट लावणारा यूट्यूब चॅनल अर्थातच ओम साई MTCचे आमचे अक्षय शेठ म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम देखील या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं देखील सहर्ष सहर्ष असं स्वागत. यावेळेस पहा रनआउटची संधी, परंतु कुठेतरी कलेक्शन इथे खराब आपल्याला पाहायला मिळतंय आणि तत्पूर्वी मात्र या बॉलवरती 3 धावा अंकित केल्या गेल्या. धावसंख्या 13 या आकड्यावरती. चला मॅच स्पीडअप करा, कारण की 8:58 आपण स्टार्ट केले. याची नोंद घ्या. फाउंटन हेड चिंचोली 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची इनिंग कव्हर करायची आहे, याची नोंद घ्या. 5 मिनिटं पहिल्या षटकासाठी ऑलरेडी गेलेले आहे, त्यामुळे तुम्ही घाई करा. गोलंदाजीवरती प्रवीण आलेत. पहिलाच बॉल इथे लाईन खराब कुठेतरी पाहायला मिळते. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आणि +1 अशा 2 धाबा स्कोर कार्डवरती ॲड केल्या जातील. आपण पाहतोय ज्योतिर्लिंग चषक 2025 हे दमदार आयोजन. सातत्याने जर पाहिलं तर गतवर्षी देखील या स्पर्धेमध्ये सहभागी राहिलो. सातत्याने या आयोजकांचं भरभरून प्रेम आम्हाला मिळालेलं आहे आणि याही वर्षी त्यांनी मात्र या ठिकाणी समालोचनाची संधी दिली, त्याबद्दल विशेष करून ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाठवडे यांचा आभार असेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल कुठेतरी अतिरिक्त स्वरूपाच्या धावा आल्या, परंतु त्यानंतर डॉट बॉल आला. यावेळेस वेगवान चेंडू हाताळला आहे. डिक्लेअर स्वरूपाची 22 ही धावफलकावरती लागली जाते. यष्टेंच्या पाठीमागे जर पाहिलं तर कुठेतरी विकेट किपर आणि क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाते. स्वतः अरुण जाधव यष्टेंच्या पाठीमागे जात असताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण की कित्येक काळ या खेळाडूनं गाजवलाय. अनेक वर्षाचा अनुभव गाठीशी आहे आणि तोच अनुभव विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का, कारण की क्रिकेटमध्ये या एक एक धावा खूप इम्पॉर्टंट आहेत आणि याच वाचवण्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी बदल करत असताना संघ फाउंटन हेड चिंचोली आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा आणखीन वेगवान चेंडू. पहा काय घडलं जातं इथे. फलंदाजाला बीट केले जाते आणि बॅटर महेश डपळे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण नावाला साजेस असा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळाला नाही, कारण की या खेळाडूकडून वाकाईवाडी संघाच्या भरपूर अपेक्षा होत्या, परंतु या अपेक्षेवरती अगदी सकाळी जसं आज कुणालाही वाटलं नव्हतं की सकाळ सकाळी पाऊस येईल आणि त्याच पद्धतीनं जर पाहिलं तरी ते महेशने मात्र संघाच्या अपेक्षावरती पाणी या ठिकाणी पाडलेलं आहे आणि फलंदाजी ते बाद होतोय. पहिला धक्का टीम वाकाईवाडी 11 या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनट नंबर 3 मध्ये दाखल झालाय विशाल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रवीणची, परंतु या बॉलवरती पहा काय घडलं जातं. या बॉलवरती वाईट आणि +1 2 धावा. चला यानंतरची मॅच आम्ही शिवशक्ती स्पोर्ट फुपेरे आणि क्रांतिभूमी बेळाशी शिराळा तालुक्यातील 2
बलाढ्य संघ आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण इनिंग ब्रेकमध्ये आपला नाणेफेक केली जाईल. यावेळेस चांगली गोलंदाजी, परंतु या बॉलवरती अप्पर कट आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉल डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला यानंतर क्रांतीभूमी बेलाशी संघ आणि शिवशक्ती स्पोर्ट फुपेरे अगदी मैत्रीपूर्वक लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन मैत्रीपूर्ण संबंध असलेले संघ ज्योतिर्लिंग चषक नाठवडीच्या माध्यमातून एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. एक धाववाली बॅटर विशालच्या बॅटमधून धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपलकावरती लागली जाते. 20 धावा धावपलकावरती. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण गोलंदाजीवरती चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. पाच बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. शेवटचा बॉल. या षटकातील हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून इथे विशेष सूचना आहे. MH 43 X 6895 क्रमांकाची 4 व्हीलर कार अगदी मैदानाच्या बाहेर आहे. MH 43 X 6895 क्रमांकाची ही गाडी आहे. ज्यांची कुणाची असेल त्या वाहन चालकाला मी विनंती करतोय की आपण कृपया रस्त्यावरती गाडी आहे आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला तिथे पार्क करावी अशी काही सूचना आमच्यापर्यंत आलेल्या आहे. MH 43 X 6895. चला गोलंदाजीवरती फाउंटन हेड चिंचोली या संघाचे आणखी अनुभवी गोलंदाज प्रकाश जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती अगदी परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. अगदी फलंदाजाच्या नाकासमोरून जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी अटॅक जर पाहिला तर फाउंटन हेड चिंचोली या संघाचा अप्रतिम राहिलाय. चला MH 43 X 6895 क्रमांकाची गाडी ज्या कोणाची असेल अगदी तुमची गाडी रस्त्यामध्ये उभी आहे. जर तुम्ही वेळेवरती जर ती 4 व्हीलर कार काढली नाही तर हवा काढली जाईल याची नोंद घ्या. MH 43 X 6895 क्रमांकाची 4 व्हीलर कार चला चालकापर्यंत सूचना दादा पोहोचलेली आहे आणि 5 मिनिटांमध्ये ती गाडी काढली जाईल. संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 23 धावा. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती 8:58 या इनिंगला झाली सुरुवात. आतापर्यंत 13 मिनिटाचा कालावधी या मॅचमध्ये आतापर्यंत गेलेला आहे याची नोंद घ्या. आणि अजून देखील 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक या ठिकाणी कव्हर करायचे आहे याची नोंद घ्या फाउंटन हेड चिंचोली संघ. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. बऱ्याच कालावधीनंतर बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. या इनिंग मधील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर विजय ढपेच्या विशालच्या बॅटमधून. विशाल नावाची ओळख निर्माण करून देणारा
षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा प्रकाश यांच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल आपल्याला पाहायला मिळतोय. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. बराच काळ ही खेळपट्टी शांत राहिली होती. पहिल्या मॅचमध्ये धावा ओसंडून निर्माण केल्या होत्या टीम BCC चिखलवाडी या टीमने, परंतु या मॅचमध्ये धावसंख्येवरती अंकुश लावला गेला फाउंटन हेड चिंचोली या संघाच्या गोलंदाजांच्याकडून. आणि परंतु विशालच्या बॅटमधून एक षटकार आलाय. प्रकाश गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 5 बॉलचा इथे खेळ झाला समाप्त. अजून देखील शेवटचा बॉल शिल्लक असेल. चला यानंतरची नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 32 शिराळा तालुक्यातील 2 मैत्रीपूर्ण संबंध असणारे संघ, अर्थातच एका बाजूला शिवशक्ती स्पोर्ट फुपेरी आणि दुसऱ्या बाजूला क्रांतीभूमी बेदाशी. तुषार तिथे होता आणि तुषारने पकडले कॅच आणि फलंदाजी ते बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. विजय ढपळे संघाला लागलाय दुसरा धक्का, दुसरा हादरा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रकाशची. सुरुवातीच्या काही बॉलवरती अपेक्षाजनक कामगिरी झाली नाही, परंतु शेवटच्या बॉलवरती महत्त्वाची विकेट प्राप्त करत आपल्या टीमला आणखीन एक यश प्राप्त करून दिलंय. चला 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि फक्त 4 मिनिटाचं टायमिंग अरुणदादा आपल्याजवळ राहिलेलं आहे, याची नोंद घ्या. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये तुमची इनिंग कव्हर करायची आहे, याची नोंद घ्या. चला बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. टीम चिंचोली संघ. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती दाखवलंय आसमान, बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. विशाल सेट ऑन फायर. विशालच्या बॅटमधून आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार युवराज आणि युवराजला मात्र पहिल्या बॉलवरती स्वागत केले षटकाराने. संघाची धावसंख्या वाढली जाते. संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचं षटक आणि या षटकामध्ये टार्गेट सेट करणारं षटक म्हणून या षटकाला संबोधलं जातं स्लॉग षटक. आणि स्लॉग षटकामध्ये विशाल मात्र चांगली बॅटिंग करतोय. आघाडीच्या जोडीने मात्र निराशजनक कामगिरी केली टीम वाकादेव 11 या संघाकडून. इथे पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक, परंतु बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये जिथे मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 37 या आकड्यावरती. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला नेक्स्ट मॅच आम्ही टॉस करतोय. क्रांतीभूमी बेदाशी आणि शिवशक्ती स्पोर्ट फुपेरी संघाला आम्ही विनंती करतोय की आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर नाणेफेकीसाठी या. चला शिवशक्ती स्पोर्ट फुपेरी संघ आणि क्रांतीभूमी बेदाशी दोन्ही टीमला आम्ही शेवटचा कॉल देतोय. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस हा आयोजन समितीचा नियम आहे. चला दोन्ही टीम जर ही मॅच संपण्या अगोदर तुमचा टॉस जर झाला नाहीये तर तुमचं मात्र एक एक षटक या ठिकाणी कमी केले जाईल, याची नोंद घ्या. आयोजन कमिटीच्या काही सूचना आहेत, कारण की 4 षटकाच्या प्रत्येक मॅचेस या ठिकाणी प्रत्येकाला खेळायला मिळाव्यात ही मात्र अपेक्षा आयोजन समितीची आहे. आणि आपण केलेला उशीर कुठेतरी दुसऱ्या संघाला याचा फटका बसू शकतो. त्यामुळे जो काही आपल्याकडून वेळ घेतला जाईल त्याच्यासाठी
आयोजन समितीचा वेळ वाचला जाईल यासाठी मात्र तुमचं एक षटक कमी केले जाईल याची नोंद घ्या. क्रांतिभूमी बेलाश आणि शिवशक्ती स्पोर्ट फुपेरे संघाला शेवटची सूचना. चला 38 धाबा धावपलकावरती लागले गेला. 39 धाबांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि विशेषतः कौतुक करेन फाउंटन चिंचोली संघाचं, कारण की 19 मिनिटांमध्ये त्यांनी त्यांची इनिंग इथे कव्हर केलेले आहे. सूचनेचं तंतोतंत पालन या ठिकाणी फाउंटन हेड चिंचोली या संघाने केलेलं आहे. 39 धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या. महेश जी आपला 38 धाबा आणि 39ला विजय आहे. तुमचा 12वा खेळाडू नाही येते. महेश, आपण स्कोरिंगवरती बरोबर लक्ष ठेवताय, परंतु 12वा खेळाडू तुमचा शेवटच्या बॉलपर्यंत राहावा, कारण की 12वा खेळाडू जर नसेल तर तुम्ही स्कोरिंगवरती ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. हा देखील एक क्रिकेटचा नियम आहे, याची देखील नोंद घ्या. नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला या विशेषतः तुमच्यासाठी खास करून सूचना आहे. चला चिंचोली टीम, तुम्हाला काही सूचना आहेत आयोजन समितीच्या माध्यमातून, कारण की ऑफिस जवळ कोणताही संघ या ठिकाणी बसणार नाही याची नोंद घ्या. आयोजन समितीच्या काही सूचना आणि विशेषतः गावदेवी तळवलीच्या जी काही मॅनेजमेंट कमिटी आहे त्यांच्या सूचना आहेत. चिंचोली संघ, आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने या. चला चिंचोली संघ, तुम्ही सातत्याने एक सूचनेचं पालन करणारा संघ. वाकाय देवी, तुमचा टायमिंग या ठिकाणी सेट होतोय. विशेषतः ज्या पद्धतीने 19 मिनिटांमध्ये इनिंग कव्हर केली टीम चिंचोली संघानं, त्याच पद्धतीनं तुम्हाला देखील टायमिंग असेल. आपला टायमिंग या ठिकाणी महेश तुमचं टायमिंग या ठिकाणी स्टार्ट झाले याची नोंद घ्या. इथून पुढे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची इनिंग कव्हर करायची आहे. 9:21 झाले, त्यातून इथून पुढे चला या अगोदरच्या मॅचचा हिरो राहिलेला खेळाडू अर्थातच अनिकेत पायमल, ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये 38 धाबांची बहारदार खेळी केली आणि तो ठरलाय या मॅचचा हिरो. त्यांना दिला जाईल प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. रबर बॉल क्रिकेटचं मध्ये अनिकेत पायमल या नावाची दहशत नेहमी राहिलेली आहे आणि पहिल्याच मॅचमध्ये त्याने अप्रतिम खेळ केलाय आणि त्यांना दिला जातोय प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. चला महेश, टायमिंग या ठिकाणी सेट झाले. 2 मिनिटं झाले, याची नोंद घ्या. 18 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. 9:20 तुमची इनिंग या ठिकाणी स्टार्ट झाली, याची नोंद घ्या. पंच वाकायदेवी 11 संघासाठी सूचना द्या, कारण की त्यांचा टायमर या ठिकाणी सेट झाला आणि 2 मिनिटं होऊन गेलेत. चला, अनिकेतने हा किताब मात्र या ठिकाणी डेडिकेट केलेला आहे. प्रियांक पायमलला हा किताब मात्र या ठिकाणी डेडिकेट केला जातोय. सातत्याने जर पाहिलं तर हे दोन्ही बंधू एकमेकांच्या वरती असणार प्रेम आणि एक टीम मेंबर आणि टीम मेंबरचे एफर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला वाकाय देवी,
आपल्या बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. बाजीराव. पहिला बॉल बाजीराव यांनी अवांतर धावसंख्या दिली. प्रियांकला मात्र हा किताब या ठिकाणी डेडिकेट केला जातोय. खिलाडू वृत्ती आणि खेळाबद्दलचं आपल्या साथीदाराबद्दलचं प्रेम आपल्याला पाहायला मिळालं. अनिकेत पायमलचं शिवशक्ती स्पोर्ट फुपेरे संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. क्रांतीभूमी बेदाशे या संघाला आम्ही विनंती करतोय की आपण या टॉससाठी चला. क्रांतीभूमी बेदाशी संघ शिवशक्ती स्पोर्ट फुपेरे संघानं सूचनेचं पालन करत या ठिकाणी इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित राहिला. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. 39 धावांचं टार्गेट आणि आता मात्र संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चला बॉलची पूर्तता करा. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 8 धावा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40 धावांचं आव्हान आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फाउंटन हेड चिंचोली या टीमचे 2 आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला प्रवीण जाधव आणि दुसऱ्या बाजूला तुषार जाधव. जाधव ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी खूप दर्जेदार राहिली प्रवीण जाधवची आणि बॅटिंगमध्ये जर पाहिलं तर एक षटकार प्रवीण यांच्या बॅटमधून आलाय. चला मॅच स्पीडअप करा प्लीज, आपल्याला विनंती असेल. 40 धावांची गरज. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती पोहोचले. यावेळेस पहा वेगवान चेंडू हाताळलाय. पंचांच्याकडे अपील केली आणि अपील मात्र उचलून धरली आहे. फलंदाज क्रमांक पहिला इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक पहिला प्रवीण बॅक टू डगआउट. पहिला फलंदाज बाद झालाय. मोठ्या अपेक्षा आणि सातत्याने जर पाहिलं तर फाउंटन हेड चिंचोली या संघाच्या विजयामध्ये भरपूर योगदान देणारा खेळाडू अगदी एक षटकार मारत बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण 9:20 मॅच इथे स्टार्ट झाले होते. त्याच्यानंतर 4 मिनिट आतापर्यंत झालेले आहेत. वाकायदेवी 11 आणि चिंचोली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. ज्योतिर्लिंग चषक 2025 हे दमदार आयोजन स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी बॅटिंग मध्ये जास्त काही योगदान देऊ शकलो नाहीये, परंतु यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये मी माझं 100% योगदान देण्याचं काम इथे करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. महेश ढपळे वाकायदेवी 11 या टीमचा एक चपळ शिता आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने जर पाहिलं तर अगदी जसं प्रवीण जाधवला बाद केलं त्याची झेरॉक्स कॉपी युवराजला देखील तशाच पद्धतीने बाद करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र टीम अडचणीमध्ये. 2 धडधाकट फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरा धक्का लागलाय. टीम वाकायदेवी 11 वाकायवाडी या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना फाउंटन हेड चिंचोली या टीमला. चला क्रांतीभूमी बेदाशी संघ आम्ही आपल्याला विनंती करतो या टॉससाठी. क्रांतीभूमी बेदाशी या संघाला आम्ही विनंती करतो या टॉससाठी. यावेळेस पहा अरुण जाधव स्ट्रायकर इनला न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लागोपाठच्या गेलेल्या 2 विकेट कुठेतरी संयमाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. हलक्या त्याने फक्त गॅपमधून बॉलला ढकललंय. 1 धाव तिथे आले. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. धावा जरी 40चं टार्गेट जरी असेल तरी देखील क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट हे विजयाचं गॅरंटी देणार नसतं. इथे तुषार बॅटर आपल्याला पाहायला मिळते. वेगवान चेंडू आणि त्याच्यावरती बिगिट करण्याचा प्रयत्न मात्र स्वतःवरती नाराज असेल. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा इथे खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकानंतर 9 धावा
धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सूरजजी वनारे भाऊ ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नाश्ता सौजन्य देण्यात आलेला आहे आणि आज मात्र स्वतः मैदानाच्या आतमध्ये येत असताना स्वतः नाश्ता घेऊन आलेले आहेत आणि खास करून जर पाहिलं तर आम्ही नाठवडेकर हा फॉर्मॅट जर पाहिला तर गावाबद्दलचं आयोजनाबद्दलचं प्रेम आज आपणाला सूरजजी वनारे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. भरपूर अशी काळजी त्यांची या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकानंतर 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन. धावफलकावरती 10 रन. पहिला बॉल महेश ढपे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये यावेळेस पहा अरुण जाधवच्या बॅटमधून पॉवरफुल स्ट्रोक. शेर बूढ़ा भी हो जाए तो शिकार करना कभी भूलता नहीं है, नाम तो सुना ही होगा. अरुण जाधव यांच्या बॅटमधून आलाय तो ब्रँडेड षटकार. 6 धावा. अप्रतिम फटका केलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला यंग टॅलेंट महेश ढपे तर दुसऱ्या बाजूला एक्सपिरियन्स मॅन अर्थातच मिस्टर अरुण जाधव. यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु बॉल खाली राहिलाय. कोणती धाव घेण्याचा मानस इथे दाखवलेला नाहीये. शांत संयमाचं क्रिकेट. अगदी खराब चेंडूवरती समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान हे समीकरण अरुण जाधव या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे आज कित्येक काळ क्रिकेटच्या खेळपट्टीवरती हा खेळाडू राजा म्हणून आपल्याला पाहायला मिळते. ते महेश ढपेचं संतुलन बिघडताना असंतुलित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल आणि प्लस नो बॉलचा इशारा. पंच प्लस धावा आहे का? नो +1. 2 धावा. संघाची धाव संख्या 18 या आकड्यावरती. 22 धावांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज टीम फाउंटन हेड चिंचोली या संघाला. लागोपाठच्या 2 विकेट गेल्यानंतर अरुण जाधव स्वतः मैदानामध्ये का आले याचं प्रात्यक्षिक मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वेगवान चेंडू हाताळलाय. बॅट अँड बॉलचा फारसा काही संपर्क होऊ शकलेला नाहीये. आलाय तो डॉट बॉल. फ्रीटची संधी परंतु या बॉलवरती फारसं काही करता आलेलं नाहीये फलंदाज. चला क्रांतिभूमी बेदाशी संघ संपूर्ण फुपेरे संघाचा स्क्वॉड या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कपिल सातपुते, नितीन शेणवी, सचिनदादा गायकवाड. पावसाळी रबर बॉल म्हटलं तर अनेक विभागामध्ये मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वास्तव्यात असलेले खेळाडू परंतु आज मात्र आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी प्रत्येक जण सकाळी अगदी कोणी 6ला कोणी 7ला कोणी 8 वाजता प्रत्येक जण आपला रविवारचा सुट्टीचा दिवस आपल्या गावासाठी देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 ओव्हरचा इथे खेळ झालाय समाप्त. टायमिंग जर पाहिलं तर 9:20 ला सेकंड इनिंग स्टार्ट झाले होते आणि 10 मिनिटांमध्ये आतापर्यंत वाकाईवाडी 11 या संघाने देखील आपली 2 षटकं इथे कव्हर केलेले आहेत आणि उर्वरित 10 मिनिटांमध्ये 2 षटकं इथे कव्हर केली जातील. गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत विजय ढपे. या बॉलवरती 1 धाव ते धावफलकावरती अंकित केली जाते. धावसंख्या 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज भाऊ वनारी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नाश्ता सौजन्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज खास करून जर पाहिलं तर या
आयोजनाला येणे अगोदर इथे नो बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाबा इथे धाबा अगोदरच कमी आणि दुष्काळ तर म्हणता येणार नाही कारण की पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि ओला दुष्काळ इथे वाकायवाडी या टीमसाठी आपल्याला पाहायला मिळतात. याही बॉलवरती जर पाहिलं तर षटकार चौकार जरूर आला असता परंतु फुटवर्क नव्हता आणि मोबाईलमध्ये नेटवर्क ज्या पद्धतीनं गरजेचं असतं त्याच पद्धतीनं क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्त्वाचा. यावेळेस पा बिग हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडली जाते कॅच आणि फलंदाजी ती बाद होताना पाहायला मिळेल. अरुण जाधव बॅक टू डग आउट. तिसरा फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतोय. टीम फाउंटन हेड चिंचोली या संघाचा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यंग टॅलेंट चिंचोली या टीमचं मैदानाच्या आतमध्ये अनुभवी खेळाडू पाठीमागे गेले आणि आता मात्र निलेश आणि तुषार हे यंग टॅलेंट चिंचोली गावाच्या क्रिकेटचं उद्याचं उज्ज्वल भविष्य आणि उद्याचं भविष्य असणारे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. संघ जर पाहिला तर अगदी विजयापर्यंत पोहोचलाय परंतु विजय हा सहजासहजी मिळत नाहीये कारण की गोलंदाजीसाठी विजय आलाय आणि विजयने मात्र आतापर्यंत एक महत्त्वाची विकेट 28 धावा अजून देखील 12 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 8 चेंडू 12 धावा. समीकरण जर पाहिले तर अगदी सामना दोलायमान अवस्थेमध्ये सामना जिंकण्याच्या समान संधी. ते पहा निलेश आला आणि निलेश गेला देखील. अगदी ज्या पद्धतीने जर पाहिलं तर विजय मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर सहजासहजी सामना सोडणारा संघ नाहीये वाकादेवी 11 आणि विजयने मात्र अप्रतिम गोलंदाजी करत ज्या पद्धतीनं या अगोदर पहिल्या षटकामध्ये बाजीराव यांनी कारनामा केला होता. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट त्याच पद्धतीचा कारनामा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज विजय ढपळेच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना प्रकाश जाधव. 7 बॉल आणि 12 धावांची गरज. 7-12 आणि यानंतरची मॅच BCC चिखलवाडी विरुद्ध या 2 संघामधील जो संघ जिंकेल त्या 2 संघामध्ये लॉट्सनुसार ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पहा फुल टॉस बॉल बीमर आणि त्याच्यावरती केलाय प्रहार. चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय विजय ढपळे स्वतःवरती नाराज असेल स्वतःवरती नाखुश असेल. फुल टॉस बॉल आणि बाय 1 गेट 1 ची ऑफर आणि ही ऑफर दिले नो प्लस षटकार. 7 धावाले या बॉलवरती. आता 5 धावांची गरज आहे. क्षणाक्षणाला सामना बदलत असतो. वेळ बदलते आणि वेळ इथे बदलली आहे चिंचोली संघाची आणि वेळ बदलणारा षटकार आलाय तो प्रकाश जाधव आबा यांच्या बॅटमधून. प्रकाश जाधव आबा यांच्या बॅटमधून मात्र षटकार आलाय. अप्रतिम षटकार खेचलाय. चला 5 धावांची गरज असेल. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 2 धावा आल्या. आता संघाच्या विजयासाठी 7 मध्ये आता फक्त 3 धावांची गरज. चला नवीन बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. विक्रम. 7 बॉलमध्ये 12 धावा 3 धावांची आता गरज आहे. 7-12 असं समीकरण होतं आणि यावेळेस पा
विक्रम गोलंदाजीसाठी आल्यानंतर सांगतोय की आम्ही आता बॅटने धावा बनवून देणार नाहीये, तर आता आम्ही अशा प्रकारच्या अतिरिक्त धावा देत प्रतिस्पर्धी संघाच्या खिशामध्ये हा सामना मात्र घालणार आहे. कमबॅक केलाय आणि आता जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची ती गरज असेल. 2 धावांची गरज आणि जालिंदरजी पन्हाळकर यांचं या ठिकाणी शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. स्वराज्य बत्तीस शिराळा असोसिएशनच्या सल्लागारपदी त्यांची नुकतीच निवड झालेली आहे. त्याबद्दल देखील त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुमचा सल्ला अगदी असोसिएशनच्या कामी येऊ अशी सदिच्छा मात्र या ठिकाणी व्यक्त करतो. आता 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. स्ट्रायकर एंडला बॅटर तुषार आपल्याला पाहायला होते. महेशजी जास्त वेळ आपण घेऊ नका, अगदी 3च मिनिटं तुमच्याजवळ राहिलेले आहेत याची नोंद घ्या. ज्या पद्धतीने आपण एखाद्या खलनायकाची भूमिका एखाद्या चित्रपटामध्ये पाहतो त्या पद्धतीने आपण क्षेत्ररक्षण जरूर लावताय, परंतु ते तुषारच्या बॅटमधून तुषारने सांगितलंय अगदी किती क्षेत्ररक्षण लावा, परंतु आता क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय आरपार सीमारेषा पार आणि सामना इथे झालाय फिनिश. सामना जिंकलाय फाउंटन हेड चिंचोली या टीमनं आणि नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल फाउंटन हेड चिंचोली आणि दुसऱ्या बाजूला संघ BCC चिखलवाडी. लॉट नुसार विनिंग टीम मध्ये इथे मॅच इथे खेळवले जाईल.